विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय काय केलं याची माहिती द्यावी आणि एका महिन्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांबाबत निर्णय घेणार होता, त्याचं काय झालं असा सवाल आमदार विक्रम काळेंनी उपस्थित केलाय। तर आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक कधी घेणार असा सवाल आमदार कपिल पाटलांनी विचारलाय। यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बोलून आजच सर्वपक्षीय बैठकीबाबत चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेलं आहे। की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही हरकती आल्यात सरकारकडं त्याच्यावर एक महिन्यात निर्णय घेऊ असं जे म्हटलेलं होतं त्याचं काय झालं, त्या हरकतीवर निर्णय सरकारचा झाला काय। त्याचबरोबर दुसरी जी मागणी त्यांची होती की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना शपथपत्र घेऊन तुम्ही प्रमाणपत्र द्यावं, ही पण मागणी सरकारकडे केलेली होती। त्या बाबतीत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे, गावागावात विष पेरलं गेलेलं आहे। त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं मार्ग काढला पाहिजे। आपण म्हणाला होतात की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल, तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न की जातगणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे, त्याशिवाय याची गाठ सुटणार नाही। आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जातगणना केली पाहिजे, ती करणार कधी। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं, या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल।